की स्वाभाविक प्रतिक्रिया आहे, स्वाभाविक प्रत्येकाला वाटतं की आता म्हणजे काँग्रेसच्या नेत्यांनाही वाटतं, ते खाजगीमध्येही बोलतात, राष्ट्रवादीतले नेतेही खाजगीमध्ये बोलतात असं तुम्ही म्हणता आहात आणि तुमची जी काही ज्याला आपण नैसर्गिक विचारसरणी आहे ती सारखी आहे असं तुम्ही म्हणता आहात. आणि असं असताना पतंगराव कदमांनी जो जो मुद्दा मांडला आहे, मग त्याचं टायमिंग चुकलं असं वाटतं का मग? नाही, खरं म्हणजे आता पतंगरावांचा स्वभाव मी सुरुवातीला सांगितलं की स्वच्छ मनाचा माणूस, जे काही वाटतं ते मोकळेपणाने बोलून टाकायचा हा पतंगरावांचा स्वभाव आहे. त्याच्यामध्ये कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपमानित करायचं आहे किंवा ते कमी आहेत हे वगैरे लेखण्याचा त्यांचा हेतू असावा असं काही मला वाटत नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्राला पतंगराव कदमांचा स्वभाव माहिती आहे. जे मोकळेपणाने बोलतात, स्पष्टपणे बोलतात, त्यांच्या मनामध्ये एक आणि पोटामध्ये एक असं काही नसतं, हे साधारणपणे मी जितका त्यांना जाणतो त्याच्यावरून मला वाटतं. त्यामुळे त्यांचा जो हेतू आहे तो हेतू त्याच्यामध्ये वाईट असावा असं काही मला वाटत नाही. आणि जे ते तुम्ही काही क्लिपिंग्स दाखवल्या त्याच्यावरून असं दिसतंय की पतंगराव म्हणतात की मी शरद पवारांनी अशी सूचना केलेली आहे, विनंतीवजा सूचना केलेली आहे किंवा तुम्हाला या किंवा त्यांना आमंत्रण दिलं, अशातला भाग नाहीये. अच्छा, हाच मुद्दा घेऊन मी आता जाणार आहे अतुल लोंढे यांच्याकडे. अतुल लोंढे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत. अतुल लोंढे, मला सांगा, आता आपण ही सगळी जी चर्चा करतो आहे की खरंच राष्ट्रवादींनी काँग्रेसमध्ये विलीन होण्यासाठीची ही खरं संधी आहे, वेळ आहे असं जे पतंगराव कदम म्हणालेत, त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? नाही, आता एकंदरीत देशभरामध्ये जी राजकीय परिस्थिती बदलली आहे तशा वेळेस एखाद्या ज्येष्ठ नेत्याला काँग्रेसच्या असं वाटणं साहजिक आहे की शरद पवार साहेबांसारखा अतुंग नेता, ज्यांच्याकडे व्हिजन आहे, ज्यांच्याकडे एखाद्या पक्षाला आणि एखाद्या संघटनेला दिशा कशी द्यायची याचं परफेक्ट विचारसरणी आहे, ते आपले नेते व्हावेत असं वाटणं हे साहजिक आहे. पण जसं आता माझ्यासाठी पतंगराव कदम साहेब हे ज्येष्ठ आहेत, तसे पतंगराव कदम साहेबांसहित इतर सर्व नेत्यांसाठी शरद पवार साहेब हे फार ज्येष्ठ आहेत. त्यामुळं त्यांना सल्ला देणे किंवा सूचना करणे हे काही योग्य होणार नाही. टायमिंग नक्कीच चुकलेली आहे, कारण की आता आघाडीची चर्चा सुरू आहे आणि कार्यकर्ते सगळे कामाला लागलेले आहेत. जवळजवळ आघाडी होणारच आहे हे स्पष्ट आहे. धर्मनिरपेक्ष मतांचं विभाजन होऊ नये या संदर्भानं दोन्ही पक्ष एकत्र 15 वर्ष झाले काम करतात आहे हेही स्पष्ट आहे. त्यामुळे त्यांनी असं बोलणं थोडंसं म्हणजे आक्षेपार्हच आहे. आणि त्या संदर्भामध्ये आमचे पक्षाध्यक्ष, प्रांताध्यक्ष जे आहेत तटकरे साहेब, त्यांनी त्यांची भूमिका स्पष्टपणे सांगितली. एखादा पक्ष निर्माण होतो, त्याचं स्वतःचं आपलं एक ॲपरेटस असतं, संघटना असते. आज महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा घ्या, पंचायत समित्या घ्या, महानगरपालिका घ्या, नगरपालिका घ्या, या सगळ्या सभासदांची जर आपण जो बेरीज केली तर असं लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तळागाळातल्या सगळ्या संस्थांमध्ये पोहोचला आहे आणि हा नंबर 1चा पक्ष आहे. त्या अनुषंगाने घेतलं तर मला असं वाटतं की आता ही आघाडी पुढे गेली पाहिजे आणि दोन्ही पक्षांचे नेते जे आहेत त्यांनी थोडा संयम बाळगला पाहिजे. म्हणजे आमच्या पक्षातून तर आम्ही अशा कधी चर्चा आजपर्यंत ऐकल्या नाही किंवा आपणही असं म्हणू शकणार नाही की अशा चर्चा झालेल्या आहेत. पण खऱ्या अर्थानं आता एकदिलानं काम करण्याची गरज आहे आणि ह्या ज्या धर्मंध शक्ती आहे त्यांना रोखण्यासाठीचे प्रयत्न, ह्या गोष्टी आता आपल्यासाठी सर्वात जास्त महत्त्वपूर्ण आहेत. अगदी बरोबर आहे. हाच मुद्दा घेऊन मी आता जाणार आहे भाऊ तोरसेकर यांच्याकडे. भाऊ, मला सांगा, आता आपण ही सगळी जी चर्चा करतोय की एका बाजूला पतंगराव कदम म्हणालेत की बाबा राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसमध्ये विलीन होण्याची हीच खरं म्हणजे योग्य वेळ आहे, योग्य संधी आहे. पण त्याच वेळेला दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असं म्हणतायत की पतंगराव कदमांच्या स्टेटमेंटला काँग्रेसमध्ये सुद्धा तितकंसं गांभीर्यानं घेतलं जात नाही. त्याच वेळेला जागा वाटपाची चर्चासुद्धा सुरू आहे, जवळपास अंतिम टप्प्यात आहे असं दोन्ही पक्षाचे जे काही प्रवक्ते आहेत ते दावे करता आहेत. हे सगळं सुरू असताना या सगळ्या घटनाक्रमाचं विश्लेषण तुमच्या दृष्टिकोनातनं काय आहे? माझं म्हणणं असं आहे की काही गोष्टी आपल्याला मूळतः समजून घ्यायला लागतील की आजची जी राजकीय परिस्थिती त्याची ती बॅकग्राऊंड आहे. अर्थात पतंगराव कदम जे बोलले आहेत ते पक्षाचे थोडे विचार करून बोललेले आहेत किंवा त्यांच्या पक्षातून चर्चा आहे असं वाटत नाही. कारण तसं असतं तर त्यांचे प्रवक्ते रोगे जे आहेत यांनी ती अधिक स्पष्ट केली असती. पण रोगे तसं बोलत नाही आहेत. पण एक जुनी आठवण करून द्यावीशी वाटते की आत्ता जे NCPचे प्रवक्ते, मला वाटते लोंढे म्हणाले की आमच्या पक्षात अशी काही सूचना किंवा अशी चर्चा नाही आहे. ती आत्ता नसेल, पण गेल्या विधानसभेच्या निवडणुका संपल्यानंतर साधारण 1-1.5 वर्षांनी राष्ट्रवादीचे प्रवक्ते रत्नाकर महाजन
यांनी तशी उघड मागणी केली होती. आता राष्ट्रवादी पक्षाला काही मुद्दा राहिलेला नाही वेगळं राहण्याचा, त्यामुळे आपला पक्ष राष्ट्रवादी हा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करावा असं त्यावेळेला रत्नाकर महाजन जाहीरपणे बोलले होते. आणि त्यांच्यावर खूप मग पक्षातून टीका झाली की त्यांना तसं वाटत असेल त्यांनी निघून जावं. आणि यथावकाश रत्नाकर महाजन आता काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. त्यामुळे ह्या अशा गोष्टी चालू असतात. फक्त काय असतं, लोकांची विस्मरण शक्ती भयंकर स्ट्रॉंग असते आणि त्याच्यावर राजकीय नेत्यांना आपला कारभार चालवायचा असतो. आत्ता ही परिस्थिती जी आहे ती बघितली तर मला पतंगरावांची सूचना चुकीची वाटत नाही. याचं कारण की आज काँग्रेसला सावरणं आवश्यक आहे. या देशात लोकशाही टिकवायची असेल तर काँग्रेस सावरणं हा फक्त काँग्रेसपुरता विषय राहत नाही, तो लोकशाहीच्या दृष्टीने विचार करणाऱ्या प्रत्येकासाठी काँग्रेस हा पक्ष परत एकदा स्ट्रॉंग होणं. कारण काँग्रेस सोडली तर दुसरा कुठचा ऑल इंडिया पक्ष नाही आहे आज. आणि त्या दृष्टीने जर बघितलं तर पतंगरावांची सूचना मला चुकीची वाटत नाही. आता ते उलटं बोलू शकत नाहीत की आम्ही काँग्रेस पक्ष राष्ट्रवादीत विलीन करतो. त्यांनी अपेक्षा जी केलेली आहे ती आपल्याला कदाचित चुकीची वाटेल, पण माझ्या दृष्टीने ते एका अर्थाने बरोबर आहे की जर समविचारी म्हणून तुम्ही आहात तर मग वाद कुठे आहे, एकत्र यायला काय हरकत आहे. अधिक स्ट्रॉंग, अधिक चांगली संघटना होईल, अधिक चांगल्या पातळीवर काम बांधलं जाईल आणि खरोखरच जे राजकीय समीकरण आहे त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने टक्कर निर्माण होऊ शकते आणि ती आवश्यक असते लोकशाहीमध्ये. प्रश्न एवढाच आहे की मग प्रत्येक जिल्हा तालुका पातळीवर जे पदाधिकारी असतात त्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना एक एक जागा कमी करावी लागेल. निवडणुकीच्या ज्या अपेक्षा असतात, आता हे आपण विधानसभा लोकसभा पातळीवर करतो म्हणून, पण जर तुम्ही स्थानिक पातळीवरच्या निवडणुका बघितल्यात तर आघाडी नसते, तिथे एकमेकांच्या विरुद्ध लढतात. निवडणुका संपल्यानंतर एकत्र येतात आणि त्यामुळे आज घडीला तळागाळातला कार्यकर्ता त्याला चटकन तयार होणार नाही, कारण तो हेवा द्यावा असतो की उद्या मी जर राष्ट्रवादीत गेलो तर राष्ट्रवादीतला असो तो काँग्रेसमध्ये येतो, अशी उलटी परिस्थिती असते. कारण तिथले जे स्थानिक भांडणं असतात त्यानुसार स्थानिक राजकारण चालतं. पण जर राष्ट्रीय पातळीवर किंवा राज्याच्या पातळीवर बघितलं तर मला पतंगरावांची सूचना चुकीची वाटत नाही, निदान आजच्या राजकीय परिस्थितीसाठी. अगदी बरोबर की आजच्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती पतंगरावांची सूचना चुकीची वाटत नाही असं भाऊ म्हणतायत. याच मुद्द्यावरती आपल्याला प्रकाश पवारांनाही बोलतं करायचं, पण कार्यक्रमात वेळ झाली. एका छोट्याशा ब्रेकची. आपण पाहत राहा आवाज महाराष्ट्राचा.